नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपले स्वागत. देशातील 13वी सर्वात जास्त जनसंख्या असलेली महानगरपालिका म्हणून नागपूर महानगरपालिका ओळखली जाते. मागच्या जवळपास 2 वर्षांपासून महापालिका स्तरावर प्रशासकीय कामकाज सुरू आहे. त्या अनुषंगाने आपण आज संवाद साधणार आहोत धरमपेठ झोनचे माजी सभापती, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 13चे माजी नगरसेवक अमर बागडे सरांशी. सर, सर्वप्रथम तुमचे नवराष्ट्रमध्ये स्वागत. नमस्कार. सर, मागच्या 2 वर्षांपासून महापालिका स्तरावर प्रशासकीय कामकाज सुरू आहे, त्याकडे तुम्ही कसे बघता आणि त्या अनुषंगाने स्थानिकांना येणारे प्रश्न काय असतात जे तुम्ही कोऑपरेटिव्ह वेने प्रशासनाशी बोलून किंवा संवाद साधून सोडवत असता? बघा, असं आहे की 5 वर्षापासून जेव्हा आम्ही पदावर होतो नगरसेवक पदाच्या, तर त्यावेळेस जेही अधिकारी असायचे आमच्या प्रभागात आमच्या झोन लेवलवर, ते एक आमचं वचक असायचं त्यांच्यावर. कोणत्याही जनतेच्या समस्या असल्या की आम्ही त्यांना सूचित करायचो आणि ते त्वरित जनतेचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता आम्ही त्यांच्या मागे लागून करून घ्यायचो. परंतु आता इलेक्शन्स समोर 1-1.5 वर्षाचा कालावधी झाला, इलेक्शन घोषित झालेले नाहीत आणि त्यामुळे आता जे 2 वर्षापासनं 1 ते 1.5 वर्षापासनं मागच्या ज्या जनतेला आपल्या प्रशासनातर्फे ज्या सुविधा मिळायला पाहिजेत तशा सुविधा आता मिळण्याकरिता जनतेला खूप त्यांच्या झोनमध्ये जाऊन चक्रा माराव्या लागतात. अशा कित्येक समस्या आमच्याकडे घेऊन लोक येत असतात आणि त्या समस्या सोडवण्याकरिता जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो तर अधिकारी या कामाकडे मागे पुढे पाहतात. म्हणजे जे काम आधी वेळेवर व्हायचं तेच काम आता आम्ही सांगतो तर ते काम व्हायला उशीर लागतो. त्याच्यामुळे लोकांचे कामं फार प्रलंबित असतात आणि लोक नाराजी आपली व्यक्त करतात आमच्याकडे येऊन. आपल्या परिसरामध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या संदर्भात काही स्थानिकांच्या मागण्या आहेत. तो नेमका विषय काय आहे आणि तुम्ही त्याला कसं बघता? हे बघा, कोविड काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समाज भवन जे अंबाझरी उद्यानालगत होतं, ते काही भूमाफियांनी कोणतीही पूर्वसूचना न देता, कसलीही परवानगी न घेता त्याला बुलडोजरनी तोडलं आणि ते तोडल्यामुळे आमच्या ज्या आंबेडकरी समाजाच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. आणि हे करत असताना ज्या कंपनीला यांनी 35 वर्षाच्या लीजवर ही जागा दिली, अशी गरुडा कंपनी म्हणून त्यांचं नाव आम्हाला कळलं, तर त्या कंपनीच्या संचालकांनी जे ऐतिहासिक समाजभवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं ते जमीनदोस्त केले आणि त्या कारणामुळे समाजात खूप आक्रोश निर्माण झाला आणि त्याचा विरोध म्हणून आणि ती जागा बाबासाहेब स्मारकाकरिता देण्यात यावी याकरिता आमच्या आंबेडकर बचाव कृती समितीच्या मार्फत आज 272 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, ज्यामध्ये ऊन असो, पाऊस असो, वादळ वारा असो, अशा प्रसंगी रोजच आंदोलन, त्यास्थळी आंदोलनाची भूमिका समाजाच्या लोकांनी घेतली. त्यात खूप मोठ्या महिलांचा समावेश होता. जी सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना आहेत, त्यांनी याचा विरोध केला आणि शासनाकडून मागणी केली की हे 20 एकर जागा आम्हाला देण्यात यावी जशीच्या तशी परत, आणि शासनामार्फत या जागेवर भव्य स्मारक आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाविषयी माहिती असं काहीतरी निर्मित करून द्यावं याकरिता 272 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. आणि कालच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण आंदोलनास्थळी भेट दिली आणि भेट दिल्यावर त्यांनी आश्वासन दिलं. तिथे सर्व मीडियाचे पत्रकार बंधू, सगळे मीडियाचे लोक त्या ठिकाणी होते आणि त्यांनी कलेक्टर आणि सर्व मीडियासमोर त्यांनी आश्वासन दिले की आम्ही तुमची 20 एकर जागा तुम्हाला परत करू, तुम्ही आंदोलन मागे घ्या. आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतः येऊन तिथे या गोष्टी सगळ्यांच्या ऐकल्या, आमच्या समाज बांधवांच्या, आणि आम्हाला त्याकरिता त्यांनी
आश्वासनं दिली आणि लेखीसुद्धा आम्ही त्याच्या GR काढू शासनामार्फत असे आश्वासन दिले का. नक्कीच या आश्वासनानुरूप ते फलित होईल अशी अपेक्षा करूया. आणि या परिसरामध्ये स्थानिकांना कुठल्या समस्या मुख्यत्वे करून जाणवतात, जसं पाण्याचा प्रश्न आहे किंवा गटर लाईनची समस्या आहे, तर असा नेमका कुठला विषय असतो स्थानिकांच्या अनुरूप जो त्रासदायक ठरतो? आमच्या इकडे जे नाले आहेत, आमच्या सुदामनगरी परिसर असा आहे, अंबाझरी सुदामनगरीचा जो खोलगट भाग आहे. आणि तिथनं आता मागच्या वेळेस जो जोरदार पाऊस झाला आणि त्या पावसामुळे आमच्या नाले जे होते ते एकदम ओव्हरफ्लो झाले आणि खोलगट भाग असल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलं आणि त्याच्यामुळे एवढं प्रचंड नुकसान झालं लोकांचं की त्याकरिता लोक आमच्याकडे यायचे मदत मागायला. तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, त्या परिसरात सर्वे करायला सांगितलं आणि ज्या लोकांचं नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई प्रशासनामार्फत करण्यात यावी अशी त्यांना विनंती केली. तर प्रशासनाने त्याच्यात सहकार्य केलं. परंतु एवढा मोठा परिसर स्लम एरिया हा असल्यामुळे आमच्या वर्मा लेआउट, समता लेआउट, कॉर्पोरेशन कॉलनी या सर्व प्रचंड एरियामध्ये खूप पावसामुळे नुकसान झालं. आणि एवढं मोठं नुकसान खरोखरच पहिल्यांदा मी सुद्धा माझ्या प्रभागात बघितलेलं आहे. आणि त्या नुकसानाची जी भरपाई, जी मदत गरीब वर्गाच्या लोकांना मिळू शकते त्याकरिता मी प्रयत्न केला आणि करतही आहे. आणि तसेच गटर लाईनचे वगैरे जे प्रॉब्लेम्स आहेत ते खरोखरच आताही गटर लाईनचे प्रॉब्लेम बरोबर आहेत नाही. म्हणजे आम्ही प्रयत्न केला 5 वर्षात, ज्या ठिकाणी खूप जास्त प्रॉब्लेम व्हायचे त्या ठिकाणी मोठ्या लाईनी करून दिल्या, काही ठिकाणी सिमेंट रस्ते बांधून दिले. परंतु अजूनही बरेचसे कामं प्रभागात आहेत, ते शिवर लाईनच्या निगडीत कामं आहेत, त्याच्यामुळे लोकांना त्रास होते. आणि मेन गोष्ट म्हणजे नाला सफाई, चोकेजच्या समस्या, या सगळ्या समस्या आम्ही झोनवाईज कंप्लेंट झोनला देतो. परंतु अधिकारी आज दिलेली कंप्लेंट 4 दिवसांनी करतात. म्हणजे ज्या कंप्लेंट्स वेळेवर झाल्या पाहिजे त्या होत नाही आहेत. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये झोनमध्ये गेलो, आम्ही कंप्लेंट दिल्या, 5 तारखेला दिली होती, परंतु आज 10 तारीख झाली, लोक आले नाही. तुमचे अधिकारी आमच्याशी बरोबर वागत नाही, आमच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून घेत नाही, आमच्याशी टाळाटाळ करतात आणि आमचे कामं करत नाहीत. निवडणुका आता प्रशासकीय कामकाज सुरू आहे, पण निवडणुका काही दिवसात लागतील. कधी लागतील अजून ते काही निश्चित नाही आहे. पण जेव्हा केव्हा निवडणुका लागतील तेव्हा अमर बागडे सर कुठल्या भूमिकेत असतील, येणारी त्यांची पाऊलवाट कशी असेल, त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकांना कुठल्या गोष्टी ज्या तुम्ही याआधी केलेल्या आहेत, ज्या नागरिकांच्या अनुषंगाने खूप महत्त्वपूर्ण होत्या, त्या घेऊन तुम्ही पुढच्या निवडणुकांना सामोरे जाल? आता निवडणूक ज्या येतील पुढच्या वेळेस, माझी भूमिका तर हीच राहणार, जिथे माझा समाज आणि सामाजिक कार्याची आवड माझी आधीपासूनच आहे. मी आणि माझी पत्नी सामाजिक कार्यात असतो. माझी स्लमसारख्या एरियामध्ये एक लहानशी बालवाडीसुद्धा आहे. त्या बालवाडीचं संचालन माझी पत्नी करते. आणि 2006 आम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात लहान मुलांचा शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा याकरिता आम्ही कार्य करत असतो. आणि इलेक्शन लढायचं म्हणजे इलेक्शनमध्ये मला नगरसेवक बनायचं म्हणजे सामाजिक कार्य, लोकांच्या समस्या ह्या सोडवण्याकरिता मी नगरसेवकच्या पदाकरिता मी निवडणूक लढलो आणि मी जिंकून आलो. मी खूप खूप आभारी आहे सर्व जनतेचं, माझ्या प्रभागातील, माझ्या समाज बांधवांच्या, माझ्या मित्रपरिवारांचा. त्यांनी माझ्यावर भरोसा केला आणि मी शक्यतो माझ्या 5 वर्षात लोकांचे कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि आता येणाऱ्या ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीतसुद्धा काही माझी भूमिका असेल, ज्या लोकांच्या प्रश्न प्रलंबित राहिलेले आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न माझा राहील या माध्यमातून. नक्कीच सर, तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण हो आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच लागतील अशी अपेक्षा ठेवतो. याचप्रमाणे अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आपण संवाद साधणार आहोत. मी आकाश, नवराष्ट्र, नागपूर.